स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो नवीन नियमानुसार आता आधार आणि पॅन कार्ड लिंक असणं हे कंपल्सरी झालं आहे. जर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करता येणार नाही. तुम्हाला 50,000 पेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करता येणार नाही किंवा काढता येणार नाही आणि तुम्हाला लोनसुद्धा मिळणार नाही. तर नेमकं आधार आणि पॅन हे तुमचं लिंक आहे की नाही, हे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि इन्कम टॅक्स इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला सर्च करायचं आहे. इथे ही जी पहिली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या लेफ्ट साइडला खूप सारे ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला एकदम शेवटचा ऑप्शन आहे लिंक आधारचं. या लिंक आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे एक सर्क्युलर ओपन झाला आहे. इथे तुम्हाला नोटीस दिली आहे, की 30 जून 2023 पर्यंत तुम्हाला आधार, पॅन लिंक करणं कंपल्सरी आहे. नाहीतर तुमचं जे पॅन कार्ड आहे, ते इनऑपरेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे ते बंद पडून जाईल आणि तुम्हाला पुन्हा आधार, पॅन लिंक करायचं असेल, तुम्हाला ₹1000 चा दंड भरावा लागेल. तर इथे खाली ऑप्शन आहे पॅन कार्ड नंबर एंटर करायचा. तुम्ही ते पॅन कार्ड नंबर टाका तुमचा. खाली तुमचा आधार नंबर एंटर करा आणि राइट साइडला व्हॅलिडेट नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही तिथे क्लिक करा. इथे क्लिक केल्याबरोबर जर तुमच्यासमोर असा मेसेज आला, की युअर पॅन इज ऑलरेडी लिंक्ड विथ गिव्हन आधार म्हणजे तुमचं आधार जे आहे, ते पॅनसोबत लिंक आहे. आणि जर तुम्हाला दुसरा मेसेज येत असेल, की कंटिन्यू टू पे युअर चलान, तर याचा अर्थ तुमचं आधार जे आहे तुमच्या पॅनशी लिंक नाही आहे. तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करणं कंपल्सरी आहे. अदरवाईज तुम्हाला हे जे बेनिफिट आहे, तुम्हाला अकाउंट नवीन ओपन करणे, तुम्हाला लोन मिळण्यासाठी किंवा तुम्हाला बँकेत रक्कम जमा करण्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर पुन्हा भेटूया एका आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.